बाय द वे आपण आलेलो आहे गायत्री फर्निचर. आता आलोय चक्रधर फर्निचर मध्ये. इथं बघू भेटतंय का. तिजोरी दिली खरं त्यांनी. हे कपाट आवडलेले आपल्याला. विचार करत असाल की भाऊ कपाट काय घेतं, एवढं मोठं घर, एवढं फर्निचरचं काम चालू आहे, एवढीचं कपाट काय घेतं. शेड बोलला ना कपाट घेऊन या, मग घेऊन यायचं नाही म्हणायचं नाही काय. मग ते वापरलं नाही तरी चालेल. कपाट आणायचं. सुखी संसाराचा हा एक राज आहे. नाही म्हणायचं नाही, हा म्हणायचं सगळ्या गोष्टीला. जरा हे वाचा. ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला. कसं सांगू तिला, या गाडी पुढे काहीच सुचत नाही मला. गावात दाखल घेणं होया. त्याचं सामान आणायला गेलो होतो. सामान म्हणजे किराणा माल. शिवम आमच्याकडे आला आहे कारण की त्याला कॉन्टेंट मिळत नाहीये म्हणून तो आला आहे. पोलिसचा लय जीव होता याच्या आणि या पोराचा बी लय जीव होता. एकतर जी वॅगन पण झेड ब्लॅक केली आता. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन डेली व्लॉग मध्ये. तुमच्या भावाच्यात परत उत्साह आलेला आहे डेली व्लॉग करायचा. किती दिवस टिकतोय तो पुढचा प्रश्न आहे, पण सध्या आलेला आहे. म्हणलं काय तर करावं. रविवारी आज फिरायला जायची मस्त इच्छा होती, पण जमलं नाही. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि उरकलेले बळच उरकलेले आहे आणि निघालेले एका ठिकाणी. कुठं काय चाललेलं आहे स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. एक छोटीशी गोष्ट आणायची, ते पण घेतोय का नाही ते पुढचा प्रश्न आहे. आवडण्यावे. सो जाऊया. पहिलं उरळीला चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे ते ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेलच. सो चला दिवसाची सुरुवात करू. आज नक्की कसं काय होतंय बघत राहा. बाय द वे बघा आपण किती भारी प्लांटेशन केलेलं आहे. घरी अजून लय करायचंय. जाऊया. चिराग थांबलेला आहे खाली. आज भाऊला सुट्टी. मला चल जरा जाऊन येऊ. जाऊया आता काय नियोजन होते बघत राहा. सो गाईज चला. ऊन तर लय लागतंय पण जाऊ. सो गाईज चला निघालेलं आहे उरळीला. एक छोटंसं काम आहे त्यासाठी. ऊन तर एवढं लागतंय पण तरी निघालोय कारण बोर होत होतं घरी. तर रविवारचा पराक्रम केला, कुठे गेलो नाही. म्हणलं चला हे काम तरी उरकू. बघत राहा कशासाठी काय चाललेलं आहे. वाईट तले आलाय पण ठीक आहे, काही विषय नाही. सो गाईज जरा हे वाचा. ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला. कसं सांगू तिला, या गाडी पुढे काहीच सुचत नाही मला. लावा दाखल. कसला विषय आहे भाऊ. आपल्या गाडी पण असंच काय तर लिहून घेऊ आपण. आजचाच विचार. चला पोहोचलेलं आहे. कशासाठी आलोय ते सांगतो तुम्हाला आता. तो काही जास्तला घाण अवतार खराब झाला. इतकं घाण ऊन लागतंय. त्यात धूळ काय आहे ते बरं आहे. बाय द वे आपण आलेलो आहे गायत्री फर्निचर अँड एंटरप्राइजेस. कशासाठी आलेलं आहे आता तुम्हाला अंदाज आला असेल. आपल्याला फर्निचरचं घ्यायचं आहे. कपाट घ्यायचं आपल्याला. मेन म्हणजे कपाटासाठी खास आलेलो आहे आपण. जरा बघूया कपाट. तर तोंड बघा माझं. भाऊने आम्हाला हे 2 कपाटं दाखवले पण काही एवढी खास वाटत नाही प्राईसच्या हिशोबाने. जरा दुसरीकडे बघितलं पाहिजे. काय पटलं नाही का दुसरीकडे बघतो जाऊन. व्हरायटी पण नाही आहे का. जरा व्हरायटी बघू पाहिलं. चले बाबा. आता आलोय चक्रधर फर्निचरमध्ये. इथं बघू भेटतंय का. हे बघा हे एक आहेत. आता ह्याचं विचारू. जरा क्वालिटी चांगली वाटते. प्राइसिंग विचारले पाहिजे. आता 3ऱ्या दुकानात आलेलं आहे. मंदिर पण लय भारी भारी आहेत. कपाटं कुठे आहे पण इथं. हा हे समोर ही कोण आहे का नाही पण दाखवाय. आपणच बघून काय करायचं. दुकानदारांना वाटतं गरज नाही कस्टमरची. 3 दुकानात गेलो, एक पण माणूस नाही. एक पण अख्खं मोकळं. आता काय उचलून घेऊन जायचं कसं आताच. तिजोरी दिली खरं त्यांनी पण असलं आहे का. तिजोरीला पोहायचं. तिजोरीला पोहायला पैसे तर पाहिजे ना तिजोरीत. हे कपाट आवडलेले आपल्याला पण बघू आता आपल्या बजेटमध्ये देतोय का.
आपल्याला परवडलं तर घेऊ, नाही तर मग दुसरीकडे बघू, काय विषय नाही. तसं ओके म्हणाय गेलं तर बघा आतमध्ये व्यवस्थित आहे. भाऊने त्याची ऑफर दिलेली आहे, आपण आपली ऑफर देऊन बघू पटतंय का. त्याला परवडलं तर दिल, नाही परवडलं तर नाही देणार. फायनली आपण बघा हे कपाट फायनल केलेलं आहे, आपल्या प्राइस मध्ये भाऊ देतोय. फक्त आता न्यायचा विषय. तुम्ही विचार करत असाल, थांबा चंगम खाऊ द्या. तर तुम्ही विचार करत असाल की भाऊ कपाट का घेतो, एवढं मोठं घर, एवढं फर्निचरचं काम चालू आहे, एवढीचं कपाट का घेत आहे. तर संसार बी बघायला लागतं भाऊ. शेड बोलला ना कपाट घेऊन या, मग घेऊन यायचं, नाही म्हणायचं नाही काय. मग ते वापरलं नाही तरी चालेल, कपाट आणखी आणायचं. सुखी संसाराचा हा एक राज आहे. नाही म्हणायचं नाही, हा म्हणायचं सगळ्या गोष्टीला. काम झालेलं आहे आपलं भाऊ, एकदम काम फते करून टाकलेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम कसले फते असतात लगेच. चला आता निघालेलं आहे, काय सांगू तुम्हाला. झालेलं आहे, ज्या कामासाठी आलं ते काम केलेलं आहे. आता ते मटेरियल आपलं पोचवतील ते दुकानवाले, काय विषय नाही. आपल्या ॲड्रेसवर ॲड्रेस दिलेला आहे त्यांना. जे मी तुम्हाला सांगितलं तेच कपाट घेतलं आपण आणि आता निघालेलो आहे घराच्या दिशेने. चला, वातावरण एकदम भारी झालेलं आहे. आता पाऊस यायची शक्यता दिसतीये, बघू. लोणीत आलेलं आहे. जाता जाता जरा आपल्या दोस्ताचं शॉप आहे, तर तुम्हाला तर माहितीच आहे. सो मला जरा दोस्ताची भेट करू. एक तर दोस्ताने तीन दुकानं टाकली, ह्याच्यात तीन झाली भाऊची दुकानं. इथं आपलं एक व्हाय ना. तर आलोय हाडके फूडला खायला, कारण जरा भूक लागलेली आणि उन्हाने वैतागलेलं झालं. आणि लय दिवस झाले इकडच्या पट्ट्यात चक्कर झाले नाही, म्हणून आपल्या दोस्ताला भेटलो नाही. बाय द वे आपल्या दोस्ताचं बघा, इंद्रायणी चहा अँड फंची. KFCचा भाऊ एपेप्सी, KFCचा छोटा भाऊ एपेप्सी. आणि मालक घरी उताना पडलाय, झोपलाय, कामधंदे नसले. असला कसला मालक, उद्योग टाकताय तर उद्योगावर लक्ष द्या ना. हॉटेल टाकताय, कॅफे टाकत आहे, घरी तंगड्यावर करून झोपत आहे. कसं चालायचं. आता येतोय, आलो म्हणला, मला ये लवकर. भाऊ बघा काय घेऊन आलाय, पिझ्झा. ते आलं का नाही गाबड, पिझ्झा करपावला काय त्याने. ससूनला जायचंय, तर जी वॅग नॉर घेऊन आला ना भाऊ, जी वॅग नॉर. कुठे गेलता हिंडाय खरं सांग. या ना आता पाहिजे याला रे, जाय ते यो असला काही जागा घेतलाय. आता काय तुमच्या इथंच आहे, तुमच्या इथलंच आहे, आमच्या इथं नाही भेटत असला बॅगा. सांग केने केने हो या चौ त्याचं सामान आणायला गेलो होतो. सामान म्हणजे किराणा माल. ते पिठाचं पोत आहे का, ते आणले आणि ठेव कंबर सॉरी खाद्य. या प्रकारे शिवम आमच्याकडे आला आहे, कारण की त्याला कॉन्टेंट मिळत नाहीये म्हणून तो आला आहे. आपल्या आई वडिलांची हेच संस्कार एवढंच शिकवलंय आपल्याला. असं बी नाही रे, असं रडतोय असं हसतोय, बरं हसत सांगतोय स्टोरी तरी काय त्याला. आणि ऐक उड्या मार, त्यात राख्या म्हणलं एवढं मॅटर झालंय. आणि राख्या का तिसरा डोकं उचलतोय, काहीच काय राख्या बोलतोय, हा रडतोय. ती सोडून दे, तू राख्या 3 डोके वाजवतोय ना, जाऊन कसा रे असा तू, कसा असा काय असायचं तुमचं तुम्ही बघू नये. मला भूक लागली, चाललं जेवायला. लोड घेतला का फक्त, लय लोड घेतो फक्त. घेतलं तर घेतला, पण घरापर्यंत दाखवला. काका बोला रात्रभर फोन घेतला, फोन दिला नाही. काकापर्यंत मॅटर नेला का बरं. म्हणले आईला काय कुठं गुतायचं म्हणलं. रोहित काय म्हणतो मला, ज्यांना त्यांनी फोन लावले चौकीत हजर व्हायला. आम्ही सगळे आलोय. मी म्हणलं ह्याला कळालं नंतर याचं चाललं होतं एका पोरीसोबत. त्या पोरीचा लय जीव होता याच्यावर, आणि या पोराचा बी लय जीव होता. आणि पोरीने काहीतरी घेतलं खाऊन,
पोरगी गेली कोमात. कॉफी कॉफी आण ना ठीक आहे रे. आपलीच आहे का? कोणी शॉप आपलीच आहे का? आपलीच आहे. हा अजून काय दोन दोन दोन. हा बोल. त्याला सांगितलं सगळं. काय फोन घेतला होय. जा वाळकाव जाऊन घरात झोप. पोलिस बिलेचं मी बघतो. फोन द्या फोन द्या ना. मॉर्निंगला फक्त मग मॉर्निंगला टेबलवर फोन ठेवून गेलो. बरोबर रे. तुम्ही मित्रांना येऊ नका रे असं सपोर्ट काय उपयोग तुमचा. बरोबर आहे. येत नाही यांना चौकी म्हणले फोन बंद केलाय मी बघ बरं. आणि भाई 12ला रात्री फोन घेतलाय तरी स्टेटस टाकतोय तो. इंद्रायणीच्या महाराष्ट्र राज्य आम्ही येऊन एकतर जी वॅगन पण झेड ब्लॅक केली आता. जी वॅगनचं ते हे दाखव ना. जी वॅगनवर पण झेड ब्लॅक केली. काय करायचं होतं सांडवले ना कॉफी. सो गाईच पाऊस लय मजबूत झालाय त्याच्या आयला. आता थांबला मग निघालो. पाऊस येत होता म्हणून एवढं थांबलं नाही तर एवढं थांबत नाही सहसा. आता चला जाऊया.